किचन टिप्स। एक तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान चव येते, त्यायोगे पालकही खाल्ला जातो। 2. कोणताही पुलाव किंवा जिरा राईस स्पेशल भात जर डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करणार असाल तर तांदूळाच्या तिप्पट पाणी घाला आणि 2 शिट्या कराव्यात, भात मोकळा होतो। 3. गोड पदार्थ बनवताना कायम जाड बुडाच्या भांड्यात करावे, ज्यामुळे ते करपत नाहीत। 4. खसखस बारीक वाटायची असेल तर 15 मिनिटे आधी पाण्यात भिजत ठेवा। 5. नूडल्स मोकळे होण्यासाठी शिजताना त्यात 1-2 थेंब तेलाचे टाकावेत आणि शिजल्यावर गरम पाण्यातून निथळून घेऊन थंड पाण्याखाली ठेवावेत। 6. बटाटे लवकर उकडण्यासाठी 15 ते 20 मिनिटं पाण्यात भिजत ठेवा, या ट्रिकने बटाटे लवकर उकडतील। 7. इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे, यामुळे इडली पात्रातून पटापट निघतात। 8. कधीही काजू कोणत्याही फोडणीत किंवा तेलात तुपात तळायचे असतील तर मंद गॅसवर तळावेत, फास्ट गॅसवर फ्लेमवर करू नये। 9. भेंडीच्या भाजीत 1 चमचा दही मिसळावे, या उपायाने भेंडीची भाजी चिकट होत नाही। 10. कारल्याची कडवट चव कमी करण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळ ताकात बुडवून ठेवा आणि नंतर शिजवा। धन्यवाद।